हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शरद पवार आणि शिंदेंची भेट सहज झाली। संजय राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली। राऊतांना फोन करून घटनाक्रम सांगितलाय। सुळेंची माहिती। पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं माहित नाही। आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। डॉक्टरांना मारहाण करणारा रमेश म्हात्रेला डिस्चार्ज। 2 दिवसांपासून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात सुरू होते उपचार। पोलीस आज कल्याण न्यायालयात करणार हजर। नाशकातील उभाठाचे 10 ते 12 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला। सूत्रांची माहिती। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची चर्चा। ठाकरे गटातील मोठा नेता पक्षांतर करणार असल्याची सूत्रांची माहिती। एमआयएम नगरसेवक रोशन शेख यांचं नगरसेवक पद रद्द। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं फटका। तिसऱ्यांदा भाजपाला लॉटरी। आणखी एक नगरसेवक वाढला। कोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेत 3घांचा मृत्यू। अद्यापही 8 जण अडकल्याची शक्यता। आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश। पुण्यातील मुंडवा जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित जमिनीची रजिस्ट्री रद्द करा। पुणे सेशन कोर्टाचे आदेश। तर मालमत्तेवर आमचा दावा नाही। अमेडिया कंपनीची कोर्टात माहिती। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात कोयत्याचा थरार। अल्पवयीन मुलांच्या भांडणात थेट कोयत्याचा वापर। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अल्पवयीन विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म। कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेतील घटना। आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर। गोवा एक्सप्रेसच्या कॅन्टीनमधला व्हिडिओ समोर। कॅन्टीनमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याचं उघड। 8 जुलैचा व्हिडिओ प्रवाशानं केला चित्रित। रत्नागिरीतील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ। जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं 100% भरली। 25 धरणांमध्ये 50%पेक्षा अधिक पाणीसाठा। नाशिक शहरातील पाणी कपातीचं संकट कायम। गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा वाढला। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का। अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द। 10 ते 17 जुलै दरम्यान गाड्या रद्द। भिवंडीच्या अन्सार मोहल्ल्यात 1 मजली घर कोसळलं। दुर्घटनेत 1 मुलगी जखमी। अचानक घराचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळला। आजपासून सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी होतं बंद। ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यात पोहोचले। संत संगमाचा पुण्यात अपूर्व सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पालखीचं घेणार दर्शन। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता पोहोचणार। श्रेष्ठ संघाची पुन्हा हाराकिरी। 4थ्या सामन्यात 9 विकेट्सनं टीम इंडियाचा उडवला धुव्वा। फ्रान्सची सलग तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या सेमीजमध्ये धडक। मोरोक्कोचा 2-0 गोलनं केला पराभव।